पण आपण एक ट्विट केलेलं आहे. काय आपलं नेमकं म्हणणं आहे? की माझं म्हणणं एवढंच आहे, जे काँग्रेस आतापर्यंत करत आलेली आहे, फ्रॅक्शन करत आलेली आहे, समाजात समाजात तेढ निर्माण करण्याचं काम जी काँग्रेस करत आहे, आज तेच काम ममता बॅनर्जीचे एक विधायक आणि आमदारांनी वेस्ट बेंगॉलमध्ये करण्याचा प्रयत्न केलाय. तर आमची जिद्द आहे, जर त्यांना असं वाटते की परत तेच कारसेवक बाहेर निघाले पाहिजे आणि बाबरच्या नावाने जर कोणी मस्जिद बांधत असन तर मग तिथे परत कारसेवक म्हणून सगळे तिथे जाईन आणि ते तोडण्याचं काम आम्ही सगळ्यांनी करणार आहे. आणि मुर्शिदाबाद कधी नाव पडलं होतं, काय झालं होतं, तर आता तिथे भागीरथ धाम म्हणून त्या जिल्ह्याचं नाव पडलं पाहिजे. त्याकरिताही आम्ही येणार आहे भविष्यामध्ये, जेव्हा तिथे इलेक्शन होणार आहे, ते इलेक्शन झाल्यानंतर बीजेपी भारतीय जनता पार्टी तिथे निवडून येईल आणि त्या जिल्ह्याचं नाव आपण भागीरथ धाम ठेवणार आहे. कुठेतरी पुन्हा वाद पेटवण्याचा हा प्रयत्न वाटतोय का त्या भागामध्ये? 101%. कारण की काँग्रेस जेव्हापासून पूर्ण देशामध्ये होती त्यांनी हेच करून करून आतापर्यंत त्यांची सत्ता हातात ठेवली 60 वर्ष. आणि आता तेच काम वेस्ट बेंगॉलमध्ये गेल्या कितीक वर्षापासून ममता बॅनर्जी करत आहे. तर मला वाटते की हा परत ती मतभेद पैदा करणे आणि इलेक्शन आलं की हा सगळे बाबर उभे होतात, बाबर जन्माला येते आणि मस्जिदा उभा करण्याचं काम आणि त्यांचे विधायक करत आहेत. मला वाटते या आत्ता काँग्रेस या देशामध्ये नाहीये, रामाला मानणारी सरकार आहे, तर आम्ही त्या पद्धतीने काम करणार आहे. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा टीका केलेली आहे. पांघरुण खातं जे आहे त्या देवेंद्र फडणवीसच्या मंत्रालयामध्ये आहे आणि पुन्हा एकदा एक मंत्री जे आहे ते राजीनामा देणार अशा प्रकारचा त्यांनी दावा केलेला आहे. कोणाचा मंत्री? महायुतीमधला मंत्री पुन्हा राजीनामा देणार आहे कोकाट्याच्या वरून. मला असं वाटते महायुती आहे आणि महायुतीमध्ये 3-3 पक्ष आहे आणि 3 पक्षपैकी ज्या पक्षाचे मंत्र्यांचा राजीनामा मागताय तर त्यांच्या प्रमुखांची जिम्मेदारी आहे की त्यांच्या पक्षाचे मंत्र्याचा राजीनामा घ्यायचं की नाही घ्यायचं. जर काही चुकत असेल तर अजितदादा सक्षम आहे त्या गोष्टीसाठी आणि अजितदादांनी त्यांचा जर राजीनामा मागितला तर ते देऊ शकतात. काल नांदगाव फाउंडेशन मध्ये एक हत्या झाली आणि आपल्या घरासमोर काही कारांची तोडफोड झाली. नेमकं काय वाटतं या सगळ्या मागे काय असेल? आता नवीन सीपी आले आहे, एकच दिवस झाला आहे नवीन सीपीला. तर नवीन सीपी ला कालच रात्री रवीजींनी फोन केला, आम्ही प्रचारात होतो. तर आज 4-5 त्याच्यातून काही क्रिमिनल पकडण्यात आले आहे. तर त्यांना जसा फिरवायचा आहे अमरावतीमध्ये ते फिरवण्यात येणार आहे 100%. काय म्हणतात?